नमस्कार, मी दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकुरे पाटील कुंचिलकर या महाराष्ट्रातील लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री साहेबांना एक जाहीर विनंती करू शकतो की त्या राज्यामध्ये आपलं माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबाचं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबाला काही न मागता लाडकी बहीण म्हणून आमच्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले। ज्या वयोवृद्ध आहेत, ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय 75 वर्ष वय झालेले आहे, अशा सुद्धा वृद्धांना कोणतीही मागणी न करता त्यांना बसमध्ये प्रवास मोफत आणि तीर्थयात्रे करण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री तीर्थयात्रा ही सुद्धा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली। पण ज्या दिव्यांग बांधवांना चालता येत नाही, बोलता येत नाही आणि जगात काय चाललं ते दिसत नाही किंवा ऐकू येत नाही, पण असे धडपडणारे दिव्यांग आज या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना अनेक वेळा मोर्चे निवेदन करून सुद्धा या खऱ्या ईश्वर दिव्यांगाची आठवण का मुख्यमंत्री साहेबांना येत नाही। माननीय लोकप्रिय आमदार, माननीय मुख्यमंत्री, माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री साहेब, आपणास मी विनंती करू शकतो, खरा ईश्वर कुठं आहे? खरा ईश्वर हे दीनदुबळा दिव्यांग वृद्ध निराधार ज्यांना कोणी आधार देत नसेल अशा दिव्यांग वृद्ध निराधारांना आधार देणं हे शासनाच्या प्रमुख मुख्यमंत्र्याचं कार्य असते। पण खरा ईश्वर हा यांना दिसत नसल्यामुळं तो मंदिरामध्ये आणि मस्जिदमध्ये कुठं देव नसतो। खरा दीनदुबळा जो उपेक्षित समाज आहे, ज्यांना कोणाला आधार नाही, तो जीवन जगू शकत नाही, अर्धपोटी उपाशी राहतो, अशा खऱ्या ईश्वराची सेवा करणे काळाची गरज आहे। पण आमचे माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आपली न मागता अनेक योजना आपण जाहीर केल्या, पण ज्या दिव्यांग बांधवांनी अनेक वर्षापासून दिव्यांगाचं मानधन वाढ होत नाही आणि 1,500 रुपयामध्ये माझ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना दुधाचं पाकिट मिळू शकत नाही, याचा विचार माननीय मुख्यमंत्री साहेबांनी का करत नाही? आजच्या मंत्रिमंडळातल्या सर्व मंत्रिमंडळांना विनंती करतोय की दिव्यांग वृद्ध निराधार 1,500 रुपये म्हणजे दररोजचे 50 रुपये, या 50 रुपयामध्ये 2 वेळ जर चहा प्यायची असेल तर त्यांना दुधाचं पाकिट सुद्धा मिळू शकत नाही, तो जीवन जगत कसा असेल याचा विचार माननीय मुख्यमंत्री साहेब उद्या नांदेडला तुम्ही 7 ऑक्टोबर रोजी आपण लाडक्या बहिणीचा आनंद उत्सव साजरा करण्याला येणार आहात। पण या आनंद उत्सव साजरा करताना या दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांचे प्रश्न आपल्या कानी यावे म्हणून आपणास नम्र विनंती करतो। खरा ईश्वर दीनदुबळा जे उपेक्षित आहे, ज्यांनी कोणाच्या आधारावरच जीवन जगू शकतात, अशा दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना आपल्या शेजारी असलेल्या तेलंगणामध्ये दरमहा 6,000 रुपये मानधन मिळू शकतोय आणि महाराष्ट्र ही आपली मुंबई अर्थसंकल्पामध्ये या देशामधील तिजोरी भरण्याचं काम जर आमचे मुख्यमंत्री मुंबई जर करीत असेल आणि या जर राज्यामध्ये जर दीनदुबळा उपेक्षित राहत असेल, अर्धपोट उपाशी मरत असेल, तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचं ग्रहण ऐकावं आणि येणाऱ्या उद्या 7 ऑक्टोबरच्या सभेमध्ये जाहीर करून टाकावं की खरंच न मागणाऱ्याला आम्ही दिलो, पण जे उपेक्षित जमात वेळोवेळी ज्यांना चालता येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, असे आंदोलन करतात, अशा दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना दरमहा 6,000 रुपये मानधनाची घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करतो। मुख्यमंत्री साहेब, आज महाराष्ट्रामध्ये दीनदुबळ्या दिव्यांग वृद्ध निराधारांना 3 महिने मानधन मिळत नाही। आम्हा दिव्यांग बांधवांना किराणा दुकानदार सुद्धा उपाशी राहण्यासाठी त्यांनी आम्हाला वेळेला मदत करत नाही। किती वेळेस त्यांनी उधारी देईल? 3 महिने जर उधारी देत असतील तर आम्हाला 3 महिने जर मानधन मिळत नसेल आणि आपल्या राज्यामध्ये जो कर्मचारी त्यांना तारखेला पगार मिळतो, आपल्या आमदारांना दर महिन्यात तारखेला मानधन मिळत असेल, तर आमच्या दिव्यांगांना जर मानधन वेळेवर देण्यासाठी आपण वेळोवेळी करार करून वेळोवेळी जाहीर केलेले
5 तारखेच्या अगोदर दिव्यांगाच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येईल असे अर्थमंत्री म्हणणारे अजित पवारजी साहेब आज आहे आमच्या दिव्यांगांना 3 महिन्यापासून मानधन का मिळत नाही। आज सणासुदीच्या काळामध्ये दीनदुबळा दिव्यांग 3-3 महिने जर मानधनापासून वंचित राहत असेल याचा विचार या मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आणि या ठिकाणी येत असलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी विचार करावा आणि दीनदुबळ्याचा आशीर्वाद घ्यावा। जर दीनदुबळ्याच्या आशीर्वादामध्ये तुम्हाला जर आशीर्वाद घ्यायची नसेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा दिव्यांगाचा तुम्हाला संताप लावण्याऐवजी संताप व्यक्त करण्याऐवजी आम्हा दिव्यांगांना एक दिवाळीची ओवळणी म्हणून आपण या ठिकाणी दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपयाचं मानधन वाढ करावी अशी मी आशा व्यक्त करतो आणि ही आशा आमची पूर्ण कराल अशी मी आपणास सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद जय